नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तोडणी या पाठातील सेशन नंबर 3 मध्ये तुमचं स्वागत आहे। या आधील तोडणी या पाठाच्या भागामध्ये आपण ऊस तोडणी कामगार आणि त्यांच्या मुलांची दयनीय अवस्था कशी असते याचं वर्णन पाहिलं। ऊस तोडणी कामगार यांचं स्थलांतरित जीवन आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांची जी भटकंती आहे याचं वर्णन पाहताना हे वास्तव्यात असते याची खरोखर जाणीव होते। ऊस तोडणी कामगारांच्या जीवनाची जी फरफट आहे त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवरती, त्यांच्या भवितव्यावरती, त्यांच्या शिक्षणावरती होतं। हे ह्या पाठाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जाणवलं। ह्या पाठामध्ये जे दोन प्रमुख पात्र आहेत, तारा आणि शंकर, त्यांची जे मुलं आहेत वसंत आणि मीरा, तर वसंत आणि मीरा यांना शिक्षणाची फार आवड आहे, पण आई वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि त्यांचं स्थलांतरित जीवन, ऊस तोडणी कामगारांची जी दयनीय अवस्था आहे त्यामुळे त्यांचं शिक्षण अपूर्ण राहतं की काय हे आपल्याला ह्या पाठाच्या माध्यमातून समजणार आहे। आता वसंतला शिक्षण करायचं आहे, पुढे तो त्याच्या वडिलांना विनंती करत आहे, पण वडिलांनी त्याला ऊस तोडणीच्या कामासाठी जबरदस्ती केलेली आहे। तर पाहूया या पाठाच्या माध्यमातून वसंताला आपलं शिक्षण पूर्ण करता येणार आहे की नाही। तर चला मग पाठाच्या परिच्छेदातूनच शिकून घेऊया। कोपी बाहेर अंधुक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला। आता बघा, हा जो प्रसंग आहे या प्रसंगाच्या पूर्वी आपण पाहिलं होतं की वसंत आणि शंकर यांच्यामधला संवाद पाहिला होता। वसंतला शाळेत जायचं आहे, पण शंकर त्याला शाळेत पाठवत नाही, शाळेत जाण्याची परमिशन देत नाही। साखर शाळेमध्ये त्याला जायची इच्छा असते। आता साखर शाळा काय हे मी तुम्हाला पाठ सुरू करण्याच्या अगोदर जो सेशन नंबर 1 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं। ऊस कामगारांच्या मुलांसाठी जिथे साखर कारखाना असतो तिथे थोड्या कालावधीसाठी मुलांना शिक्षण त्यांचं घेता यावं, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये याच्यासाठी ती शाळा चालू केलेली आहे सरकारने। तर त्या शाळेमध्ये वसंतला जाण्याची इच्छा आहे, पण शंकर त्याला शाळेत पाठवण्याच्या ऐवजी शेतामध्ये काम करण्यासाठी भाग पाडत आहे आणि वसंत तसाच नाराज होऊन उपाशी झोपतो। कोपी बाहेर अंधुक उजेडामध्ये, आता तारानं चूल शिलगावून तवा ठेवला म्हणजे हा जो प्रसंग आहे हा दुसऱ्या दिवशीचा आहे। कोपी बाहेर म्हणजे झोपडी बाहेर, अंधुक उजेडात सकाळ झालेले आहे आणि सूर्याच्या त्या प्रकाशामध्ये ताराने सकाळी चूल शिलगावली म्हणजे पेटवली आणि त्याच्यावरती तवा ठेवला। भाकरी थापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आले। शंकरनं नदीवर जाऊन गुंडाभर तर मीरानं कळशीभर पाणी आणलं। तर बघा, आता कोपी बाहेर त्यांनी चूल पेटवलेली आहे, 3 दगड ठेवून त्याच्यावरती भाकरी केला आणि त्याच्या आवाजाने वसंत उठला। शंकर आणि मीरा अगोदरच उठले होते। शंकरने नदीवर जाऊन पाणी आणलं गुंडभर। गुंड म्हणजे गुंडा हा ऐराणी शब्द आहे। गुंडाला आपण मराठीमध्ये हंडा असं म्हणतो। तर शंकरने काय केलं, मोठा हंडा घेतला, नदीवर पाणी भरण्यासाठी गेला आणि मुलीने काय केलं, मीराने कळशी घेतली आणि पाणी भरून दोघं बाप लेकांनी आणलं। शंकरनं थळात जायची तयारी चालवली होती, म्हणजे शेतात ऊस तोडणीसाठी जाण्याची तयारी सुरू केली। मीरानं पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं। पाटा, आता बघा, पाटा हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पाहण्यात तुमचा आला नसेल, कारण की आता सगळेजण काय पाहतात, मिक्सर। पण जेव्हा मिक्सर हे साधन उपलब्ध नव्हतं मसाला वाटण्यासाठी, शेंगदाणे वाटण्यासाठी वगैरे, आता आपण अधिकतर मिक्सरचा उपयोग करतो, पण जेव्हा मिक्सर हा प्रकार नव्हता त्यावेळेस सर्रास प्रत्येक घरामध्ये वरवंटा आणि पाटा असायचा। तर पाट्याचा उपयोग अजून पण काही ठिकाणी शेतात, खेडेगावामध्ये वगैरे केला जातो, किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये पण पुरण वाटण्यासाठी वगैरे सुद्धा पाट्याचा उपयोग केला जातो। तर हा पाट्याचा उपयोग कशासाठी असतं, मसाला वाटण्यासाठी केला जातो। तो मिरचीचं वाटण मीराने पाट्यावर वाटून आईला दिलं। मिरे, अगं आवर लवकर, त्या वशाला उठव। वशाला म्हणजेच वसंतला, अरे आवरा लवकर, गाड्या निघाला। आता गाड्या म्हणजे कोणत्या, बैलगाड्या। आता प्रत्येक दररोज त्यांना शेतातील लांब असायची की नाही, त्यांनी जिथे आपला सगळा झोपडी वगैरे पसारा वगैरे मांडला होता, आपला घर संसार छोटासा जो तिथे मांडला होता,
तिथून त्यांना ज्या शेतामध्ये कामाला जायचं होतं ते लांब असल्या कारणाने ते बैलगाड्यांवरती जायच्या. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या म्हणजे मार्गाला लागल्या, रस्त्याला लागल्या. जे इतर कामगार होते ना, शंकरच्या बरोबर आलेले जे इतर अन्य कामगार होते, त्यांनी सगळं आवरून वगैरे, सकाळचं आवरून वगैरे ते त्या दिशेला निघाले ज्या दिशेला त्यांना ऊस तोडणीसाठी जायचं होतं. आता बघा, ही जी लोक आहेत ना, ते दिवसभर ऊस तोडणीचं काम करणार. त्यामुळे सकाळी त्यांच्या घरातील स्त्रिया लवकर उठून दोन्ही वेळेचं तिन्ही वेळेचं स्वयंपाक एकत्र करून घेतात आणि लवकर सकाळी तो स्वयंपाक करून मग ते ऊस तोडणीला जातात. कधी कधी बघा, आता ह्यांचं कसं असतं, ते सकाळी लवकर जाणार, दुपारपर्यंत एका शेतामध्ये काम करणार आणि दुपारनंतर पुन्हा दुसऱ्या शेतामध्ये जाणार आणि संध्याकाळपर्यंत त्या दुसऱ्या शेतातलं कामं उरकून घ्यायचं. असं हे यांचं जास्तीत जास्त काम करून, श्रम करून जेवढा त्याच्या बदल्यात मोबदला मिळवता येईल तेवढा तो मिळवण्याचे हे कामगार प्रयत्न करतात. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनेही आपली गाडी जुंपली, बैलगाडी जुंपली शंकरने. तारा धुडक्यात कोयता. धुडका म्हणजे काय? कपडा. आता तुम्ही गावी पाहिलेलं असेल की आता आपण कसं, आपल्याला जर टिफिन न्यायचा असेल, डबा न्यायचा असेल तर आई छानपैकी आपल्याला शाळेत जाताना टिफिन भरून देते मस्तपैकी, प्लॅस्टिकचा, स्टीलचा. आता तर नवीन नवीन आकाराचे टिफिन मिळतात. तर त्याच्यामध्ये आपली नाश्ता वगैरे दिला जातो, भाजी चपाती किंवा आपल्याला जे आवडते ते पदार्थ आई डब्यामध्ये बांधून देतात. पण गावच्या ठिकाणी ना हे डबे वगैरे हा प्रकार त्यावेळेस नसायचा. किंवा अजून पण काही ठिकाणी आहे ना, चपाती किंवा भाकरी हे ना एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात, टोपलीमध्ये घेतात आणि ते कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात. तसंच मग मीराने सुद्धा काय केलं, ताराने काय केलं, एका धुडक्यामध्ये कोयता आणि भाकरीचं पेंडकं आणि कालवण घेऊन गाडीत बसली. म्हणजे त्या कपड्यामध्येच तिने आपलं अवजार, कोयता, भाकरी, आता 4 माणसांपुरता दिवसभर जेवढ्या पुरतील एवढ्या भाकरींची तळेत तिने घेतलं आणि कालवण सुद्धा त्या एखाद्या पात्रामध्ये भरून मग त्या धुडक्यामध्ये बांधलं, गाठोड्यासारखं. तरी भाकरीचं पेंडकं आणि कालवण घेऊन गाडीत बसली. तशी मीराही परकर सावरत बसली. वसंत कोपी मागं खुटून बसला होता. आता वसंतच्या मनात राग होता रात्रीचा, त्याला शिकायचं होतं आणि वडिलांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे तो कोपी मागं म्हणजे झोपडी मागे खुटून बसला होता. खुटून बसणे म्हणजे रुसून बसणे, रागवून बसणे. तारानं वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं. आता बघा, आईचे आईच असते की नाही. आपला मुलगा रुसून बसला आहे ही गोष्ट तिला माहित नव्हती आणि आता सगळे निघाले होते कामावरती ना. मग तिने आपल्या मुलाजवळ गेली, त्याला समजूत घातली, समजूत काढली आणि त्याला तसंच गाडीत बसवलं आणि गाडी फुपाटाच्या रस्त्यानं वाटेला लागली. फुपाटा. आता बघा, आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा ते रस्ते कसे असतात, सिमेंट कॉन्क्रीटचे बनलेले असतात. त्यामुळे आपल्याला धूळ हा प्रकार काय जास्त माहिती नाही. पण काही ठिकाणी बघा, खेडेगावामध्ये पण रस्ते अजून सुधारलेले नाहीये. तर तिथे गेल्यावरती आपण गाडीने जरी, वाहनाने जरी प्रवास करतो तर तिकडची ती धूळ उडते. तसंच मग बैलगाडीने प्रवास करताना ते ज्या शेतामध्ये जायचं तिकडचा जो रस्ता होता ना तो फुपाट्याचा होता, म्हणजे धुळीचा तो रस्ता होता. आणि जसे ती गाडी सुरू केली तर तो फुपाट्याच्या रस्त्याने सगळी लोक मार्गाने त्या जाऊ लागले, त्या शेताच्या दिशेने निघाली. शंकर आणि तारा ऊसावर घाव घालत होत्या. तर सगळे शेतात पोहोचलेले आहेत आणि ऊस तोडणीचं काम सुरू केलेलं आहे. तर मीरा आणि वसंत त्यांच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते. आता बघा, प्रत्येक कुटुंबाने आपापलं काम जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं ते करायचं असतं. आता जर समजा ठराविक त्यांना दिवसामागे पैसे ठरलेले असतात किंवा त्यांचा पूर्ण 6 महिन्याचा जेवढे महिन्याचा कालावधी असतो तेवढ्यामध्ये त्यांनी एवढं काम पूर्ण करून द्यायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये एवढा मोबदला द्यायचा, असं हे काम ठरलेलं असतं. शंकर आणि तारा काय करायचे, ऊस तोडायचे आणि त्यांची जी 2 मुलं होती मीरा आणि वसंत, त्या तोडलेल्या ऊसाचे दांडके घ्यायचे आणि त्याच्या मोळ्या बांधायच्या आणि ते सडकेला म्हणजे त्या शेताच्या बांधावरती आणून ठेवायचे किंवा जो मेन रोड असायचा, मार्ग असायचा, त्या सडकेवरती आणून टाकायचं. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली. आता बघा, हे सडकेवर का आणून टाकायचे, कारण की मग त्यांना ते गाडीमध्ये परत भरावं लागायचे ना. मग ते पुन्हा मग इकडे टाका तिकडे टाका असं करण्यापेक्षा एक विशिष्ट ठिकाणी तो माल साठवून ठेवायचा आणि नंतर तिकडे ती गाडी आणून मग ती गाडीत तो माल भरायचा. अशामुळे ते एका सडकेवरती आणून ते टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर अचानक काय झाले, वसंतची नजर खिळली. म्हणजे
तो एकटक त्या कागदाकडे पाहू लागला. पण कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता. आता वसंतला एक कागद सापडलेला आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे, पण ते लिहिलेलं जे होतं त्याला ते वाचता येत नव्हतं, कारण की ते संस्कृत मध्ये लिहिलेलं होतं. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावतात. पोरा, मले तरी कुठं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झाली. आता बघा, वसंतला वाचता येत नव्हतं म्हणून त्याने त्या कागदावर लिहिलेला जो मजकूर होता तो आईला वाचायला सांगितला. पण तारा सुद्धा त्याला काय म्हणते की मला कुठे वाचता येते, मपली, मपली म्हणजे माझी, शाळा, शाळा म्हणजे शाळा तर दुसरी झाली. आता ताराचं पण शिक्षण कमी झालेलं होतं, फक्त दुसरीपर्यंतच ती शिकलेली होती, त्यामुळे त्या कागदावरचा मजकूर तिला सुद्धा काही वाचता येत नव्हता. कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसं बसं 8वी पर्यंत झालं होतं. आता बघा, म्हणतात ना, ज्याला आवड असते ना तो कसंही काही गोष्ट करतो. आता त्याला मुळातच शिक्षणाची आवड होती, वाचनाची आवड होती, आणि त्यामुळे त्याला जे कागद जो सापडला त्याच्यावर जे लिहिलेलं होतं ते त्याला वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्याचं कुतूहल, उत्सुकता, त्याची जिज्ञासा, ही वृत्ती आपल्याला दिसून येते की त्याला ते जाणून घ्यायचं होतं की त्याच्यावरती काय लिहिलंय ना. आता आईला विचारलं तर आईला काही सांगता येणार, कारण की आईचं शिक्षण कमी झालं होतं. म्हणून त्याच्या मनात आलं की हे कागदावर जे काही लिहिलेला मजकूर आहे ना ते मला फक्त कोण वाचून दाखवू शकतं, मीरा, कारण की तिचं शिक्षण कसं बसं 8वी पर्यंत झालेलं होतं. म्हणून तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई, मला सडकेवर कागद गवसला. गवसला, गवसला म्हणजे सापडला. काय लिहिलंय बघ, काहीच कळत नाहीये. आता वसंत त्याच्या बहिणीला, मीराला तो कागद दाखवतोय आणि वाचायला सांगतोय. पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं. आता बघा, हा या प्रसंगामधून आपल्याला काय जाणवतं की इकडे मुलाने जेव्हा आईला वाचायला सांगितलं त्या कागदावरचा मजकूर, तेव्हा आईला काय वाचता आलं नाही. ती त्या गोष्टीची खंत आहे ना ताराला जाणवत होती. म्हणून आपल्या मुलाचं हे शिक्षणाची आवड आणि त्याचं अर्धवट राहिलेलं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टींची भीती आईला कुठे ना कुठे मनात जाणवत होती, ताराला कुठे ना कुठे जाणवत होती. म्हणून त्याच्या शिक्षणाची चिंता तिला सतवत होती. म्हणून ती नवऱ्याला बोलतं करते, शंकरला विचारते, पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही, कामाला हातभार लागतो, पण त्याच्या आयुष्याचं काय. आता बघा, ती काय सांगते की नवऱ्याला, तारा शंकरला सांगते की पोरांचं शिक्षण तुम्ही मध्येच का बंद केलं. मान्य की तो त्याच्या कामाला आपल्याला मदत होते, हातभार लागणे, मदत होणे, सहायता होणे, पण आता ही जी सहायता आहे ती किती होणार. आता 2 पैसे थोडे कमी मिळाले तरी चालतील का, कारण की हा त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. शिक्षण जर त्याने आता पूर्ण केलं तर त्याचं आयुष्य पुढे सुधरेल. आता भलेही त्याचा उपयोग आपल्याला ऊस तोडणीच्या कामामध्ये होतोय, त्याच्यानं काय होणार आहे, आपली आवक थोडी वाढेल, पण या थोडीशा आवकसाठी, थोड्याशा पैशासाठी आपण काय करतोय, त्याचं आयुष्याचं नुकसान करते. ही गोष्ट कुठे ना कुठे ताराला कळत होती. म्हणून ती तिच्या नवऱ्याला हा विषय तिने तिच्या नवऱ्याच्या समोर मांडला आणि त्याला ह्या विषयावरती बोलतं करण्याचा प्रयत्न केला. अगं व्हईल समद, आता कुठं गाडी जराशी रुळावर आली. घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला. आता बघा, त्याला असं वाटतंय की आता कुठे, म्हणजे मुलं पण मोठी झालेली आहेत, त्यांना हातभार मिळतोय, म्हणजे त्यांचा आवक मध्ये थोडा भर झालेला आहे, त्यांची परिस्थिती खूपच हालाकीची आहे, पण तरी पण काही ना काही सुधारणा त्याला दिसत आहे. म्हणून तो त्याच्या पत्नीला, म्हणजे ताराला समजवण्याचा प्रयत्न करतोय की सगळं व्यवस्थित होईल, आता कुठे जरा गाडी व्यवस्थित रुळावर आहे तर बघू आपण त्याच्या पण शिक्षणाचा विचार करू. आणि अशा रीतीने तारा आणि शंकर यांचा संवाद होतो. मीरानं डोक्यावरील मोळी खाली ठेवली. आता इकडे बघा, भाऊ बहिणींचा संवाद, तिकडे आई वडिलांचा संवाद झाला, आता इकडे भाऊ बहिणींचा. मीराकडे तो वसंत घेऊन आला होता ना कागद. मीराने काय केलं, डोक्यावरची मोळी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत उत्कंठेने मीराकडे बघत होता. आता त्याला उत्सुकता लागली होती की काय लिहिलेलं आहे त्या कागदामध्ये. ही वळ भय, हे तर संस्कृत मधलं वाक्य हाय. तमसो मा ज्योतिर्गमय असं लिहिलंय. मीरा म्हणाली. म्हणजे काय ग ताई, वसंतनं विचारलं. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडं, मीरानं सांगून टाकलं. म्हणजे ग ताई,
पुन्हा वसंतनं विचारलं. आता तुला कसं सांगू? हे बघ वशा, तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकला असतं. आता मध्येच बघा तिने वाक्य अर्धवट सोडलेलं आहे. आता हे बघा, हे तिने वाक्य ना अर्धवट सोडलेलं आहे. या संस्कृत मधलं शिक्षण तिचं फक्त 8वी पर्यंत झालेलं होतं, पण ही संस्कृत ओळ तिला वाचता आली आणि तिचा अर्थ तिला तिच्या भावाला समजावून सांगता आला. म्हणजे ती कशी आहे, बुद्धीने तल्लख आहे. तिचं पण अभ्यासामध्ये भले तिला परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नसेल, पण तिचा अभ्यासामध्ये तीव्र बुद्धी आहे हे इथे तीव्रतेने जाणवतं. आता बघा, ती तिच्या भावाला काय समजावून सांगते की तुझं शिक्षण अपूर्ण राहिलंय म्हणजे काय, अंधार, आणि आता ते जर शिक्षण पूर्ण झालं तर तू अंधारातून उजेडाकडे जाणार. म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय याचा अर्थच काय होतो, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे. तर वाचता येईल म्हणजे उजेड, आणि म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अगं पण दादानंच शिक्षण तोडलंय, तेव्हा वाचायला तरी कसं येणार? ताई, काही झालं तरी मी शिकणारच. आता बघा, दोघा भावंडांमधलं बोलणं चालू आहे आणि बहिणीने भावाला त्या संस्कृत ओळीचा अर्थ समजावून सांगितलेलं आहे की जर आज त्याचं शिक्षण झालं, आता तो शिक्षण त्याचं नाहीच पूर्ण झालंय, म्हणजे आता हे जे त्याच्या आई वडिलांची जी काही अवस्था आहे तो काय त्यांच्या जीवनातला अंधार आहे. पण आज जर त्यांची मुलं शिकली तर ते ह्या अंधाराकडून प्रकाशाकडे म्हणजे ह्या अधोगतीकडून ते विकासाकडे नक्कीच जाणार आहेत. आता बहीण भावाला सांगत पण आहे, पण तेवढ्यात वसंत पुन्हा आपल्या जीवनातील खंत बहिणीला सांगत आहे की दादांनीच माझं शिक्षण तोडलं म्हणजे थांबवलेलं आहे, तेव्हा मला हे संस्कृत कसं वाचता येणार? आणि तो बहिणीला आपला हट्ट सांगतो की ताई, मला काही झालं तरी मी शिकणार म्हणजे शिकणारच. पाहूया ह्या परिच्छेदांमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. तांबड्याला पहाटेला, शिलगावून पेटवून, गुंडभर गडू भरून किंवा हंडा भरून, पेंडकं चळतं किंवा गठ्ठा. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठांच्या परिच्छेदामधून काय शिकलो की ह्या पाठांमध्ये आपण पाहिलं की वसंतला शिकण्याची तीव्र इच्छा आहे आणि ही त्याची तीव्र जिद्द आहे ना, तीच त्याला त्याच्या ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी यशस्वी करणार आहेत. तमसो मा ज्योतिर्मय याचाच अर्थ काय, अंधाराकडून प्रकाशाकडे. आधी त्याची ही जी जिद्द आहे ना, त्याला निश्चितच प्रकाशाकडे नेणार आहे. आता पाहूया वसंतच्या वडिलांनी त्याला शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली की नाही. ह्या सगळ्यांची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत, पण पाठाच्या पुढील सेशनमध्ये. धन्यवाद.